लायकी आहे तुझी, हीच लायकी आहे. खरं तर मी आधीच तुला मारायला होतं, पण नाही मारलं. येतील परत. नारायणी, नारायणी काय हा फालतूपणा? थांबव नारायणी, थांबव हे सगळं. तू काय चाललंय तुला? सांग मला तुझं काय चाललंय तुझं. मम्मा आज मी जिवंत नाही करणार. नारायणी हे बघ, वेडेपणा करू नकोस. माझं ऐक, आपण सगळं सोडवू ना. तू माझं ऐक. ऐक. नारायणी तू काय करते? पाप झालं नारायणी, खूप फालतूपणा झाला तुझा. चालते आत्ताच्या आत्ता इकडनं. काय सांगू यांना? झाल्या प्रकाराबद्दल नुसतं कळलं तरी तब्येत बिघडेल यांची. मम्मा, कोणाचा फोन आहे? तुला काय करायचंय? तुला जे करायचं होतं ते केलंस ना? कुणाचाही विचार न करता केलंस ना तू? मम्मा, मम्मा प्लीज, मला माझा राग कंट्रोलच नाही झाला ग. यालाच अवसान घातकीपणा म्हणतात. मम्मा प्लीज ना, तू तरी ओरडू नकोस. मला माहिती आहे माझी मम्मा माझ्या पाठीशी आहे. मी तुला आयुष्यभर पुरणार नाहीये नारायणी. मम्मा प्लीज, यावेळी तू मिटव, पुढच्या वेळी मी. बरोबर, म्हणजे पुढच्या वेळी पुन्हा तुला पाहिजे तसं करायला तू मोकळी. नागनाथ ही काय भानगड आहे? कुणाचा फोन लागत नाही, लागला तर कोणी उचलत नाहीये. या सगळ्यातून काय अर्थ घ्यायचा? दादा अक्का जाणून बोजून हे सगळं करते असं नाही वाटत आहे का तुला? कोण काय करताय मला माहित नाही, पण माझ्या आनंदीला जर कोणी काही केलं ना तर. अरे मी तर हतबल झालोय रे. आणि तिने जर का ठरवलंच असेल की तुझा फोन उचलायचाच नाही तर तू तरी काय करणार आहेस? का कोणास ठाऊक, पण मला वाटतंय काहीतरी वाईट घडणार आहे. नाही दादा, असं काही होणार नाहीये. पण समजा असं काही झालंच तर मनाची तयारी ठेव. अरे ते जुडो काका म्हणतात ते का नाही कळत? तेवढं देशाला गोल्ड मेडल तरी मिळेल. तात्या, माझी थोडी चूक झाली. थोडी? तुमची थोडी चूक जर एवढी असेल तर मोठी चूक केवढी असेल? सासऱ्याचा खून, मर्डर. म्हणून मला असं वाटतं की नारायणीला शिक्षा ही झालीच पाहिजे. हे मला सांगण्याआधी ती मुलगी या घरात काय करते हे आधी सांगा. नारायणी, घरात मोठी माणसं आहेत ना? अरे तू तरी बोल ना काहीतरी. शेवटी नारायणी या घराची सून आहे. इन्स्पेक्टर, नारायणीला ताब्यात घ्या. माझ्या डोळ्यांसमोर हिने कोणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्ही आय विटनेस आहात. तक्रार फक्त ऍग्रेवेटेड पार्टीच नोंदवू शकते. पण मग तिच्या वतीने मी तक्रार करतो असं समजा? नाही, असं नाही करता येणार. बघा अली, विचारत येईल काय ती. आनंदी, आनंदी सावकाश. हे बघ, इथे जो काही प्रकार झाला वाह, आता कोणी काही बोलण्यापेक्षा यांना बोलू दे. हे पोलीस कोणी बोलवले वीर? मी बोलवलं कारण तुझ्यावर खुनी हल्ला झाला. आनंदी, तुमच्यावर खुनी हल्ला झाला हे खरंय? हे बघ, तुझ्या वडिलांचा वारंवार इथे फोन येतोय. त्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल काहीही माहिती नाहीये. पण त्यांना हे सगळं कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि त्यांची तब्येत अजून खराब होईल. हात जोडते बाबा, आधीच आमच्या घरात खूप ताणतणाव आहे, त्यात या सगळ्याची भर नको. अच्छा, म्हणूनच नारायणीला आमच्या घरात हे सगळे प्रॉब्लेम्स करायला पाठवलंय का? हे बघ आनंदी, आता तूच यांना खरं काय ते सांगून टाक आणि लक्षात ठेव, यांना शिक्षा झालीच पाहिजे. वीर,